लक्ष्मीच्या पावलानीच्या आजच्या एपिसोडमध्ये कला अद्वैतला सांगते की तिला राहुलवरती खूप संशय आहे आणि जोपर्यंत त्याचं निरासन होणार नाही तोपर्यंत ती याचा पाठपुरावा सोडणार नाही। इकडे राहुल आणि जी रोहिणी आहे ते बोलत असताना नैना ऐकण्याचा प्रयत्न करते, परंतु रोहिणी तिला हकलवून लावते आणि त्यानंतर राहुल रोहिणीला सांगतो की श्रीनाथ ज्वेलर्समध्ये काय झालं। अद्वैत आणि कला तिथे वेषांतर करून आले होते आणि त्यांना डिझाईन्सबद्दल समजलं आणि तिथे पोलीसही आले होते आणि ते कसं बसं वाचला। त्यानंतर रोहिणी त्याला म्हणते की तू खूप मूर्ख आहेस आणि तुला यात काहीच कळत नाही। इकडे कला आणि अद्वैत ड्रायव्हरला विचारायला येतात की जो राहुल आहे तो आज कुठे गेला होता का। इकडे रोहिणी राहुलला सांगते की कला अशीही शांत बसणार नाही, ती यापर्यंत नक्की पोहोचेल। इकडे ड्रायव्हरला आठवत नसतं की राहुल कुठे गेलाय का, पण त्यानंतर तो सांगतो की ते आजकाल मला घेऊन नाही जात आणि ते स्वतःच जातात। इकडे रोहिणीला खूप चिंता वाटत असते राहुलची, पण राहुल म्हणतो की तू काळजी नको करू, मी ह्या सगळ्यांना मॅनेज करेन। इकडे काहीच पुरावा न भेटल्यामुळे कला आणि अद्वैत शांत होतात, पण राहुल म्हणतो की मी सगळे पुरावे पुसून टाकलेले आहेत आणि आता मी थोडी गडबड केली, परंतु यानंतर अशी काहीही गडबड होणार नाही याची मी काळजी करेन। इकडे कला ठामपणे ठरवते की जोपर्यंत याच्या मुळापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ती शांत होणार नाही। इकडे रूममध्ये कलाच्या डोक्यातनं जो राहुल आहे त्याचे विचार जात नसतात आणि त्यामुळे ती वेणी घालू शकत नसते आणि हे बघून अद्वैतला संताप होत असतो, पण ती म्हणते की जी वेणी आहे ती घालणे कला आहे आणि तुला जमणार नाही। आणि जेव्हा ती चॅलेंज करते तेव्हा अद्वैत म्हणतो की मला असं कुठलीच गोष्ट नाही की जमतणार नाही, असं होणार नाही आणि तो चॅलेंज सारखं घेतो आणि तिची वेणी घालायचा प्रयत्न करतो, पण त्याला जमत नसतं। पण त्याला हे सिद्ध करायचं असतं की तो काहीही करू शकतो, त्यामुळे तो त्याच्याबद्दल हार मानायला तयार नसतो आणि तो प्रयत्नांवर प्रयत्न करत असतो आणि कला त्याला गाईड करत असते की ते कसं करायचं आहे आणि त्यानंतर तो सक्सेसफुली ती वेणी घालतोही। हे बघून कलालाही समजत नाही की कसं काय याला जमलं आणि तो म्हणतो की प्रयत्न केला तर नक्कीच होतं आणि यावरती ती त्याला म्हणते की हा चांदेकर, प्रयत्न केलं तर सगळंच होऊ शकतं आणि आपल्याला प्रयत्न नाही सोडले पाहिजेत। हा तुझ्या करिअरचा किंवा तुझ्या इब्रतीचा प्रश्न आहे आणि आपल्याला याबद्दल माहिती केली पाहिजे आणि ती खाली पाणी घेण्यासाठी येते। इकडे राहुल जो आहे तो श्रीनाथ ज्वेलर्सच्या गौरवसोबत बोलत असतो आणि ते ठरवतात की आता आपण थोडंसं शांतपणे आणि पूर्ण प्लॅनिंगनी करूयात, आता काहीही गोंधळ नाही झाला पाहिजे। आणि तेवढ्यात तो फोन ठेवल्यानंतर त्याच्या बाजूला कला असते आणि ती प्रश्न विचारते की तू कोणासोबत बोलत होता, कोण मित्र आहे, पण तू थोडंसं प करतो आणि तिथून निघून जातो। यामुळे कलाला आणखीनच जास्त शंका येते आणि ती वरती पाणी घेऊन आल्यानंतर अद्वैत विचारतो की तुला काय झालेलं आहे, पण ती सांगत नसते। त्याच्या आग्रहाखातर सांगते, पण तो म्हणतो की तू परत राहुलवरती संशय घेत आहेस। त्यावरती ती म्हणते की काहीही झालं तरी मला याच्या मुळाशी गेलंच पाहिजे आणि त्याशिवाय काही होणार नाही। इकडे सकाळी अद्वैतला फोन येतो, जो काउन्सिलर असतो तो, आणि तो विचारतो की तुम्ही कॉमनमध्ये काय काय कामं करत आहात आणि तो त्यांना सांगतो की तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे आणि तुमच्या घरात जी 16 लोक आहेत त्यांच्यासाठी भाजीपाला घेऊन यायचा आहे आणि तेही दोघांनी मिळून करायचं आहे, कारण तुम्ही आत्ता जी दोघं मिळून कामं करत आहात ती काहीही कामाची नाही आहेत आणि तुम्हाला मोठी मोठी कामं केला पाहिजेत। आणि त्याचं ऐकून त्यांना काहीही पर्याय उरत नाही आणि ते अद्वैत म्हणतो की दोघांची काय गरज आहे। त्यावर कला म्हणते तू एकटा जा, पण त्याला एकटं जायचं नसतं म्हणून ते दोघेही ठरवतात की सोबत जायचं। इकडे सकाळी खाली सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात आणि ते दोघेही येतात। अद्वैत खूप आनंदी असतो आणि कला जी आहे काकूंना सांगते की आम्ही भाजीपाला आणायला जाणार आहोत, तर तुम्ही आम्हाला आठवड्याभराची लिस्ट द्या की काय आणायचं आहे। आजोबा त्यांना सांगतात की ते आणि त्यांची जी मिसेस होत्या म्हणजे अद्वैतची आजी कशी भाजीपाला आणायला जायच्या आणि तिथे वेगवेगळ्या भाज्या बघून एकमेकांसोबत वेळ स्पेंड करून कसा होतो। इकडे अनामिका जी आहे ती सोहमला टॉन्ट मारते की असं आपल्या नशिबात आयुष्यच नाही आहे। हे सगळं आजोबा खूपच रंगवून सांगत असतात आणि इकडे जे आहेत अनामिकाचं टॉन्ट मारणं काही बंद होत नाही। सगळेजण खूप आनंदी असतात आणि एकमेकांबद्दल गप्पा मारत असतात। इकडे जो राहुल आहे त्याला प्रश्न पडतो की याला पॅनिक अटॅक का येत नाही, आपण तर गोळ्या देत आहे आणि ते म्हणतात की आता आपण गोळ्या देऊयात, परंतु राहुल जो नैना आहे तिला थांबवतो आणि म्हणतो कलाची
नजर खूप तीक्ष्ण आहे सध्या आणि काहीही करायला जाऊ नको. इकडे पुढे काय होणार, काय घडामोडी घडणार पाहण्यासाठी सबस्क्राईब